नांदेड जिल्ह्यातल्या तमाम स्वाभिमानी बांधवांना मी या ठिकाणी नम्रपणाने आवाहन करू इच्छितो। आम्हाला वर्गीकरणासाठीच मोर्चा काढायचा आहे। आम्ही लाभाच्या पदाच्या प्रतीक्षेत नाही। आम्हाला या ठिकाणी वर्गीकरणाला विरोध करणाऱ्या आमच्या जात बांधवांना विरोध करायचा नाही, त्यांच्याविषयी चकार शब्द काढायचा नाही, कारण का ते आमचे बांधव आहेत। वर्गीकरण हा विषय छोटा आहे, परंतु आम्हाला या ठिकाणी सर्व विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढायचं आहे आणि त्या लढण्यासाठीची एकजूट कायम असणार आहे, हे आम्ही या ठिकाणी नमूद करत आहोत। हे लोकस्वराज्य आंदोलन संस्थापक अध्यक्ष, अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यात यावं यासाठी आम्ही गेली 32 वर्ष महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत। अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये आजूबाजूच्या राज्यांनी सकारात्मक कारवाई करून कायदा पारित करून तिथल्या लाभांवंचित समूहाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। महाराष्ट्र सरकारकडे 16 मार्च पासून अनंत बदर समितीचा अहवाल पडून आहे, त्याच्यावरच्या हरकती मागवलेल्या होत्या 30 एप्रिल पर्यंत। अद्याप या बाबतीमध्ये काही सकारात्मक कार्यवाही होत नाही। वर्गीकरण करा म्हणून मोर्चे काढत आहेत आणि वर्गीकरण नको म्हणूनही सुद्धा मोर्चे काढत आहेत। यामुळे या ठिकाणी अनुसूचित जाती अंतर्गतलं जे काही सामाजिक स्वास्थ्य आहे ते बिघडत आहे आणि त्याला बिघडवण्याचं काम सरकारचे प्रमुख म्हणून मला वाटतं सरकार करते की काय, अशा प्रकारची शंका आम्हाला येते। जेव्हा विलंब होतो तेव्हा विलंब होणे म्हणजे न्याय नाकारणे, विलंब होणे म्हणजे इथला प्रश्न प्रलंबित ठेवणे अशी भूमिका असेल तर निश्चितपणाने ही गोष्ट सरकारला परवडणारी नाही। हे राज्य फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊंचं आहे, समतेचं राज्य आहे आणि या राज्यामध्ये इथल्या वंचितांना न्याय मागण्यासाठी ताटकळत बसण्याची वेळ येऊ नये, रस्त्यावर मोर्चे काढण्याची वेळ येऊ नये। सर्वोच्च न्यायालयाने जर हा निर्णय दिला असेल आणि सरकारची मनीषा देण्याची असेल तर विलंब का होतोय, ही भूमिका आम्ही या ठिकाणी मांडत आहोत। आणि म्हणून येत्या 15 सप्टेंबर रोजी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर एक एल्गार इथल्या लाभवंचित जाती समूहाचा होणार आहे आणि यानंतर निश्चितपणाने सरकारला भूमिका घ्यावी लागेल हे सांगण्यासाठी आम्ही इथे याच महिन्यात 2 मोर्चे निघत आहेत आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ, याविषयी काय सांगाल? सरकारमध्ये असलेले लोक, सरकारच्या घटक पक्षाचे असलेले लोक, पदाधिकारी हे सरकारच्या बैठकांना उपस्थित असतात, वेगळ्या कमिट्यावर पण असतात आणि परत इथं रस्त्यावर येऊन मोर्चे काढतात। ही दुट्टपी भूमिका आहे। मी स्पष्ट म्हणेन, या लोकांमुळेच आरक्षणाच्या वर्गीकरणाचा कायदा होण्यासाठी विलंब होत आहे। नव्हे सरकारनं हे त्यांना मुद्दाम करायला लावतंय की काय, अशा प्रकारची परिस्थिती त्यांचे भाषण ऐकल्यानंतर आम्हाला वाटतंय सर्वसामान्य माणसाची माफक अपेक्षा आहे, वर्गीकरण व्हावं आणि आम्हाला त्याचा लाभ मिळावा, ही सामान्य माणसाची अपेक्षा आहे, विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे। परंतु राजकीय पुढाऱ्यांना त्यांना बक्षीस पाहिजे, त्यांना लाभाचे पद पाहिजेत आणि म्हणून या मोर्चाचा वापर ते करतायत असं आजचं तरी चित्र आहे। प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही विनंती करीत आहोत, निश्चितपणानं त्यांचं मौन एका संकटालाही निमंत्रण देते आणि ते बोलले तर इथं जे काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीला निवळण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करू शकतात। मला वाटतं त्यांनी अधिकृत भूमिका वर्गीकरणाच्या समर्थनात मांडावी, मी त्यांना व्यक्तिशः विनंती करेन।